नमस्कार. मी बाळू दुगडुमवार, कुंटूर या गावी साने गुरुजींची धडपडणारी मुले या युवा चळवळीच्या माध्यमातून ग्रामविकासाच्या संदर्भात काही एक तरुणाच्या बद्दल काम करण्याची चळवळ चालवत असतो. सर्वप्रथम सकाळ माध्यम समूह इन बीज या प्लॅटफॉर्मवरती मला आपणा युवकांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देणारे सकाळ इन बजचे संपादक मित्रवर्य लेखक संदीपजी काळे आणि गोलब सर सर्वप्रथम ऋण व्यक्त करतो. त्यांनी मला सुचवलं की ग्रामीण विकासाच्या मध्ये खेड्यातील युवकांची भूमिका काय असू शकते, योगदान काय असू शकतं, या युवकांशी संवाद साधावा असं त्यांनी मला सुचवलं. मित्रांनो, ग्रामीण विकास ही संकल्पना ही दोन विभागामध्ये सामान्यतः मला विभागावीशी वाटते. त्यामध्ये भौतिक स्वरूपाचा गावाचा विकास, ज्यामध्ये रस्ते बांधणी, घर बांधणी वगैरे इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामधला विकास जो असतो, आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीचा जो भाग असतो तो भाग येतो. तर दुसऱ्या विभागामध्ये गावातील माणसांच्या वैचारिकतेचा, गावातील माणसांच्या मानसिकतेचा, गावातील माणसांच्या आध्यात्मिकतेचा, मानसिकतेचा विकास घडवून आणणं हे सुद्धा गावाच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. मित्रांनो, आजचा जो तरुण आहे तो तरुण हा काहीसा दिशाहीन झालेला आणि रोजीरोटीच्या आणि पोट भरण्याच्या संदर्भानं सैरभैर झालेला तरुण आहे. अशा तरुणाला आपल्या गावासाठी काहीतरी करावंसं वाटणं हीच गोष्ट मुळामध्ये आज दुर्मिळ झाल्याचं मला जाणवत आहे. अशा परिस्थितीमध्ये गावात असलेल्या किंवा गावात नसलेल्या भौतिक स्वरूपाच्या सोयीसुविधांच्या संदर्भामध्ये आजचा युवक फार काही करू शकेल असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की त्याच्यासाठी जे सॅक्रिफिकेशन लागतं ते सॅक्रिफिकेशन हा काय धावपळीमध्ये अडकलेला जो तरुण आहे तो देऊ शकेल असं मला वाटत नाही. फार फार तर तो या खेड्याकडे येणाऱ्या बेसिक सोयीसुविधा आणि इतर सोयीसुविधांच्या संदर्भामध्ये शासनाचा पाठपुरावा मात्र तो करू शकतो. पाठपुराव्या व्यतिरिक्त तो स्वतः त्यामध्ये झोकून देऊन काही करण्यासाठी पुढे येईल असं तरी चित्र आता मला जाणवत नाहीये. मित्रांनो, म्हणून मग मी असा विचार करू लागतो की आजचा तरुण गावाच्या विकासासाठी कुठं देऊ शकतो. तर त्या अनुषंगानं गावाच्या विकासामध्ये तो गावात राहणाऱ्या माणसांच्या वैचारिक विकासासाठी, त्याच्या मानसिक विकासासाठी, त्याच्या आध्यात्मिक विकासासाठी आणि त्याच्या भावविश्वाच्या विकासासाठी नक्की काम करू शकतो. हे मी अनेक वेळेस अनुभवलेलं आहे आणि हे मला पूर्वीपासूनही अनेक वर्षापासून जाणवत होतं आणि त्याचाच परिपाक म्हणून मी कुंटूरमधल्या काही तरुणांशी जेव्हा चर्चा केली तेव्हा त्या चर्चेमधनं आम्हाला जे सापडलं ते म्हणजे कुंटूरचं युवा केंद्र, ज्याचं नाव आम्ही साने गुरुजींची धडपडणारी मुले असं ठेवलं. जेव्हा ही चळवळ सुरू झाली तेव्हा त्या चळवळीला उद्दिष्ट अशी फारशी काहीच नव्हती. प्राथमिक स्वरूपातलं एकच उद्दिष्ट होतं, ते म्हणजे गावातल्या तरुण मुलांना वाचतं करणं, त्यांना पुस्तकं उपलब्ध करून देणं आणि त्यांना वाचण्याची गोडी लावणं. यासाठी आम्ही ग्रंथालयाची चळवळ उभी केली. लोकवर्गणी आणि इतरत्र मिळवलेली पुस्तकं असं मिळून साने गुरुजी ग्रंथालय सुरुवात केली आणि या ग्रंथालयाच्या माध्यमातून आम्ही युवकांमध्ये वाचनाची आवड जोपासत राहिलो. नंतर ग्रंथालयाकडं लोकांचा ओढा वाढावा, त्यांची अभिरुची वाढावी म्हणून आम्ही त्याला साहित्य संमेलनांची जोड दिली. गावामध्ये मोठमोठे लेखक मंडळी येऊन गेल्यामुळं गावातल्या लोकांना त्याचा ओढा निर्माण झाला आणि लोक ग्रंथालयाकडे वळू लागले. मित्रांनो, हे मी तुम्हाला सांगतो आहे याचं कारण असं आहे की ही जी माझ्या चळवळीबद्दलची जी गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे ती गोष्ट ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की आजचा तरुण गावाच्या मानसिक आणि वैचारिक आणि भावनिक स्वरूपाच्या विकासामध्ये मोठं योगदान देऊ शकतो, याची जाणीव नक्की होईल. म्हणून मी हा सगळा माझा या चळवळीची जी गोष्ट आहे ती तुम्हाला सांगतो आहे. जेव्हा ग्रंथालय आणि साहित्याच्या चळवळीचं काम एका
स्थिर लेवलवरती आलं, त्याचा अनेक लोक लाभ घेत आहेत, त्याच्या चांगल्या चळवळीत आणि उपक्रम राबवली जात आहेत, हे लक्षात आल्यानंतर माझ्या आणि माझ्या काही मित्रांच्या असं लक्षात आलं की आपण इथेच थांबायला नको, आपण पुढे जायला पाहिजे, आपण एक पुढचं पाऊल उचललं पाहिजे आणि आता काहीतरी कृतिशील स्वरूपाचं केलं पाहिजे. मी बाबांच्या सहवासात आलेला असल्यामुळं, बाबा आमटींच्या सहवासात आलेला असल्यामुळं बाबांच्या एका उक्तीचा माझ्यावर खूप खोल परिणाम झाला. मला असं जाणवायला लागलं की कोणतीही गोष्ट जी असते, कोणतेही शब्द जे असतात, कोणतीही जी अभिव्यक्ती असते, ती अभिव्यक्ती जर कृतीला घेऊन येत नसेल तर ती वांजोटी ठरणारी असते. विचार हे नुसते विचार वांजोटी असतात. म्हणून माझे मी जे लिखाण केलेलं आहे, बाबांच्या अनुषंगाने असेल, कवितेच्या अनुषंगाने असेल, वैचारिक आणि सामाजिक अंगाने असेल, हे सगळं लिखाण जे आहे ते मला नेहमी बोचत वाटायचं आणि मला जाणवत होतं की आपण नुसतं बोलतो आहोत, नुसतं सांगतो आहोत लोकांना, ते काहीतरी केलं पाहिजे. त्यातनं मग असं जाणवायला लागलं की आपण काहीतरी कृती केली पाहिजे आणि त्या अनुषंगानं मग या ग्रंथालयाच्या चळवळीला थोडंसं वेगळं रूप देण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या मित्रांनी केला. एक एक करत अनेक मित्र जुळत गेले आणि त्यांच्या माध्यमातून स्वयंस्फूर्तपणे या चळवळीची दिशा बदलत गेली आणि ती एक अतिशय चांगल्या मार्गाने जात गेली. आणि मग जाता जाता काम करता करता जशी उद्दिष्ट सापडत गेली तशी उद्दिष्ट आम्ही ती हातात घेण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये प्रामुख्यानं 3 स्वरूपाची वैशिष्ट्ये प्रामुख्यानं मी या ठिकाणी आपल्याला नोंदवू इच्छितो. त्यातलं पहिलं उद्दिष्ट आम्ही ठरवलं की युवकांचं प्रबोधन करायचं, व्यसनांच्या पातळीवरचं, त्यांच्या करिअरच्या पातळीवरचं, त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या पातळीवरचं, त्यांच्या शरीर संपदेच्या विषयाचं प्रबोधन त्यांना आपण करायचं. आणि मग या संकल्पनेतनं पुढे आला तो शिबिरांचा घाट. पहिल्या 12-13 वर्षामध्ये गेल्या 12-13 वर्षामध्ये साने गुरुजींची धडपडणारी मुले या चळवळीच्या वतीनं गावातील तरुणांसाठी सूर्यनमस्कार शिबिरांचं आयोजन केलं. ज्या शिबिरांच्या माध्यमातून आम्ही गावातील 200-250 मुलांना एकत्र करून त्यांना सूर्यनमस्कार शिकवणं आणि त्याचबरोबर त्यांच्या मानसिक उन्नयनासाठी काही एक सामाजिक स्वरूपाचं चिंतनही त्यांच्यासमोर मांडत राहणं, अशा स्वरूपाची शिबिरं आम्ही सुरू केली. त्याच शिबिराचा परंतु नंतर आमच्या असं लक्षात येत गेलं की ही शिबिरं तर फक्त गावापुरते मर्यादित झालेलं आहे. आपण जे काही करतो आहोत ते इतर गावातल्या मुलांनाही, युवकांनाही त्याचा लाभ व्हावा यासाठी आम्ही त्या शिबिरांना एक्सटेन्शन दिलं आणि ती शिबिरं नंतर राज्य पातळीवरची घ्यायला सुरुवात केली. आणि त्या राज्य पातळीवरच्या शिबिरांमध्ये गेल्या 2-3 वर्षामध्ये भव्य दिव्य अशा स्वरूपाची 3-4 राज्यस्तरावरची श्रमसंस्कार आणि सूर्यनमस्कार शिबिरं बाबा आमटेंच्या नावाने आम्ही घेतली. त्याला उदंड प्रतिसाद लाभला. त्याची यशस्वीताही पाहून आम्हाला काम करण्याचं हुरूप अजून वाढत गेलं. मित्रांनो, युवकांच्या बद्दलचं हे काम करता करता एक बारीकशी गोष्ट आम्हाला सततपणे जाणवत राहू लागली. ती चळवळीमध्येही जाणवू लागली आणि इतरत्र समाजातही जाणवू लागली. ती गोष्ट ही की आपल्या समाजामध्ये जात आणि धर्म या 2 मुद्द्यांवरून सततपणे संघर्ष होताना दिसतो आहे. तो संघर्ष कधी उघड्या पातळीवरचा आहे तर कधी तो छुप्या पातळीवरचा मानसिक स्वरूपाचा आहे. परंतु मनातली जात आणि धर्म जोपर्यंत आपण बाजूला सारत नाही तोपर्यंत या समाजाचं नव्हे काय गावाचं आणि गाव पर्यायानं देशाचं कल्याण होणार नाही. ही गोष्ट जेव्हा आम्हाला जाणवू लागली प्रकर्षानं, आमच्याच चळवळीतल्या काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ती गोष्ट जेव्हा प्रकर्षानं आम्हाला जाणवली, तेव्हा आम्ही असं ठरवलं की आपण जात आणि धर्म ह्या संकल्पनेला वेगळं रूप दिलं पाहिजे आणि त्यांच्याबद्दलची जी कटुता आहे ती दूर सारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यातनं विनोद झुंजारे सर, शेख युसुफ सर, मारुतराव पाटील, गजानन आडकिने अशा काही मित्रांना सोबत घेऊन आम्ही सामुदायिक सर्वधर्म प्रार्थनेची सुरुवात केली. सामुदायिक सर्वधर्म प्रार्थना ही संकल्पना एस.एन. सुब्बाराव यांची, गांधीजींचे शिष्य असलेले एस.एन. सुब्बाराव यांनी सर्वधर्म प्रार्थनेची कल्पना मांडली. सगळ्या धर्मांच्या त्यांच्या धार्मिक भाषेत असलेल्या प्रार्थना आपण एकत्रित बसून म्हणायच्या आणि त्या प्रार्थनेच्या उत्तरार्धामध्ये सामाजिक विषयावरचं, समतेचं आणि समतेच्या संदर्भाचं, संविधानिक मूल्यांचं जागरण त्या निमित्तानं त्या दिवशी आपण करायचं. अशी ही प्रार्थना गेली 2 वर्ष सातत्यानं साप्ताहिक स्वरूपामध्ये कुंकूरमध्ये चालवली जाते आहे. असं काम आणि त्यालाच अनुषंग धरून आम्ही गेल्या वर्षी गांधीजींच्या 150व्या जयंती वर्षाच्या निमित्तानं तालुकाभरामध्ये अनेक शाळांमध्ये जाऊन सुद्धा आणि अनेक गावांमध्ये जाऊन सुद्धा
सर्वधर्म प्रार्थनेची बीज त्या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातमध्ये कितपत यश येत आहे हे आपण किंवा समाजामध्ये त्याचं चित्र फार दिसणार नाही, परंतु त्याचं एक आम्हाला समाधान लाभतं आहे. आणि अनेक असे तरुण गावोगावचे जुळले जात आहेत की ज्या तरुणांना असं वाटतंय की सततपणे आपण काहीतरी केलं पाहिजे, आणि अशा काहीतरी केलं पाहिजे अशा वाटणाऱ्या तरुणांची फळी निर्माण करण्याचं काम या सगळ्या चळवळीच्या माध्यमातून होत आहे. याचं मला व्यक्तिशः आणि माझ्या सर्व मित्रांनाही मोठं समाधान आहे. मित्रांनो, याला जोडूनच आम्ही एक पर्यावरणविषयक चळवळ सुद्धा चालवत असतो. ज्या चळवळीचा जी प्रमुख आहे तो माझा कार्यकर्ता मित्र युसुफ शेख यांनी कारवा फाउंडेशन उदगीरच्या माध्यमातून ट्रेनिंग घेऊन या ठिकाणी सुरुवात केलेला आहे. या चळवळीचा नाव असं आहे की ग्रीन कव्हर प्रोजेक्ट. ही पृथ्वी जी आहे ती पृथ्वी हिरवी राहणं कायमस्वरूपी माणसांच्या हिताचं आहे आणि तिला सततपणे हिरवट ठेवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. या भावनेतनं आम्ही हा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. या प्रोजेक्टच्या माध्यमातून शास्त्रीय स्वरूपामध्ये सीडबॉल तयार करण्याचं ट्रेनिंग युसुफने उदगीरला जाऊन घेतलं आणि त्याने ते ट्रेनिंग आमच्या अनेक कार्यकर्त्यांना दिलं आणि अनेक कार्यकर्ते मिळून त्यांच्या मित्रांना त्याच्याबद्दलचं ट्रेनिंग देण्यात आलं. आम्ही आणि आमच्या शिबिरांच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन शाळांमध्ये जाऊन सीड बॉल बनवण्याचं ट्रेनिंग त्या ठिकाणी दिलेलं आहे. असेच सीड बॉल बनवलेले 1000-2000 सीड बॉल्स आम्ही स्वतः युसुफनेच्या संकल्पनेनं आमच्या कुंटूर परिसरातल्या माळा रानावरती फेकलेले आहेत. त्याचे अनेक वृक्ष सुद्धा या ठिकाणी झालेले आहेत. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता की आमच्या वाचनालयाच्या परिसरामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचे झाडं लावलेली आहेत. त्या झाडांचं संगोपन आमचे कार्यकर्ते अतिशय तन्मन धनाने आणि कोणीही न सांगता स्वयंस्फूर्तपणे करत असतात. ही माझ्या चळवळीची थोडक्यात माहिती मी तुम्हाला याच्यासाठी सांगितली की गावात आता तुमच्या पुढे प्रश्न पडला असेल की या चळवळीच्या माध्यमातून गावाच्या आत्मिक आणि वैचारिक विकासाचा काय हातभार लागला असेल, तर त्याची मी काही तुम्हाला उदाहरणं या ठिकाणी सांगू इच्छितो. एक गोष्ट लक्षात घ्या की माझ्या गावामध्ये मी ह्या चळवळीच्या अगोदर कधीतरी ग्रंथालयाचं दार उघडलं जात होतं की नाही माहीत नव्हतं. कोणी पुस्तकं वाचत असतील पण ते त्यांचा व्यक्तिगत छंद म्हणून वाचत असतील उपलब्ध करून, परंतु ती गोष्ट नव्हती. ती कालांतरानं पुढे आली. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी झाली की काही समविचारी मित्र एकत्र आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये जो विचार मांडला तो विचार बेस आपण मांडला तर तो विचार असा आहे की गावातील सज्जन शक्तीनं एकत्र आलं पाहिजे. ज्यांना ज्यांना असं वाटतं गावामध्ये की मी सज्जन आहे, मला गावाबद्दल काळजी आहे, गाव सुरक्षित राहायला पाहिजे, गाव सुरक्षित राहिला तरच मी सुरक्षित राहतो, असं ज्यांना ज्यांना वाटतं त्या माणसांनी एकत्र येणं गरजेचं आहे. आम्ही काय केलं तर आम्ही 2-4 मित्रांनी सगळ्यांना बोलवलं आणि आमची ही संकल्पना त्यांना सांगितली आणि एक सज्जन शक्ती उभी राहिली. हे योगदानाचं काम आहे. जी तरुणाई कुठल्या तरी व्यसनांमध्ये अडकून भरकटत जात होती, कुठल्या तरी कोणत्याही कौशल्यापासून भरकटत जाऊन दिशाहीन होत होती, ती तरुणाई कोणती तरी कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करू लागली. सेवाभावी दृष्टिकोन घेऊन प्रत्येक घटनेकडे पाहू लागली. एकमेकांच्या सुखादुःखामध्ये, गावातल्या कोणत्याही माणसांच्या सुखादुःखामध्ये सप्रेमपणे सहभागी होऊ लागली. ही मानसिक उन्नतीची लक्षणं आहेत असं मला वाटतं. दुसरी एक गोष्ट सांगतो की या चळवळीमध्ये जुळल्या गेलेल्या मुलांकडं गावातल्या ज्येष्ठ माणसांचा, विचार करणाऱ्या माणसांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. लोक म्हणू लागले की साने गुरुजींची धडपडणारी मुली या चळवळीत काम करतो ना, मग तो मुलगा नक्कीच चांगला असला पाहिजे. असा एक सकारात्मक दृष्टिकोन तरुणाईकडे पाहण्याचा झाला. अनेकांची व्यसनं सुटली गेली. अनेक जण चांगले कौशल्य प्राप्त करण्यासाठी पुढे येऊ लागले. अनेकांनी अनेक प्रकारच्या कला जोपासल्या. अनेकांनी अनेक प्रकारची सेवाभावी कामं सुरू केली. अनेकांनी आपल्या कौशल्याला पुढे आणण्याचा प्रयत्न या चळवळीच्या माध्यमातून केला. ही एक गावाच्या वैचारिक आणि आत्मिक विकासाची फार मोठी योगदानाची बाजू आहे असं मला नेहमी वाटत आलेलं आहे. मित्रांनो, हे सगळं काम करत असताना गावाचा विकास हा जसा भौतिक स्वरूपाचा असतो तसा आत्मिक स्वरूपाचा असतो हे आपण मान्य केलेलं आहे. परंतु गावामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण असणं, गावामध्ये एक चांगली फळी असणं, गावामध्ये एक चांगला गट असणं हे गावाच्या कधीही उपयुक्त स्वरूपाचं असतं. आत्ताच ध्यान उदाहरण, गावामध्ये सगळीकडे जगभर आज कोरोना नावाच्या रोगानं थैमान घातलेलं आहे. आमच्या गावातील आम्ही तरुणांनी फेसबुकवरती ट्रेंड चालवले,
व्हॉट्सअपवरती ट्रेंड चालवले, वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती होती, जे चांगले व्हिडिओज होते की जे या कोरोनाच्या रोगापासून प्रतिबंध करण्यासाठी लोकांच्या उपयोगी होणार होते, ते व्हिडिओ आम्ही तिकडे पोस्ट केले, ते पाठवले अनेकांना संदेश पाठवले. मी स्वतः व्यक्तिगत स्वरूपात आणि माझे काही मित्रांनी असा एक प्रयोग करून बघितला की आपण या कोरोनाच्या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये फक्त आपण आपल्या फोनमध्ये असलेल्या फोन नंबर पैकी ज्येष्ठ माणसांचे, जे 50 वर्षाच्या वरची माणसं आहेत, अशांचे जे नंबर हुडकून काढून त्यांना फोन करायचा आणि त्यांची ख्याली खुशाली विचारायची. हा एक साधा उपक्रम कल्पनेनं आम्ही या ठिकाणी राबवला. यातनं प्रेमाची आणि देण्याघेण्याची भावना खूप वाढलेली आहे. मित्रांनो, सर्वधर्म प्रार्थना असेल, पर्यावरणाची चळवळ असेल, ग्रंथालयाची चळवळ असेल, या सगळ्या ज्या चळवळी आहेत, या चळवळी ग्रामविकासाच्याच चळवळी आहेत असं मला वाटत आलेलं आहे. तुम्हाला माहित आहे, आजचं खेड काही 18व्या शतकातलं किंवा 19व्या शतकातल्या खेड्यासारखं राहिलेलं नाही. आजचं खेड हे धड शहरही झालेलं नाही आणि धड खेडही राहिलेलं नाही. पूर्वीचं खेड जे होतं ते स्वयंपूर्ण होतं, त्याच्या गरजा मर्यादित होत्या. पण आज खेडी ही पायाला भिंगऱ्या लावून शहराच्या दिशेनं पळत आहेत, हे आपण पाहतो आहोत, त्याचे अनुभव आम्ही घेतो आहोत. अनेक जण मला असं म्हणतात की मी गावामध्ये राहतो, तर अनेक जण मला म्हणतात की आता तू प्रोफेशनल झालास, तर तू साहित्यिक आहेस, लेखक आहेस, तर तुला गावातल्या वातावरणाशी जुळून राहण्यात काहीच अर्थ नाही, तुझी तिथे किंमत होणार नाही, तुला वाव मिळणार नाही, तुझ्या संधीला वाव मिळणार नाही. तर मी त्याला एकच उत्तर देतो, ज्या मातीनं आपल्याला घडवलं, वाढवलं, त्या माती सोबत राहणं. त्या मातीला आपण काही देऊ शकणार नाही, एवढे मोठे आपण नाही आहोत की त्या मातीचं ऋण फेडू शकू, पण त्या माती सोबत राहण्याचा जो आनंद आहे, तो आनंद त्या मातीला आणि आपल्यालाही मिळवता आला तर ते सगळ्यात मोठी माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे असं मी मानतो आहे. मित्रांनो, ग्रामविकासाच्या आणि शाश्वत स्वरूपाच्या विकासाच्या कल्पना या खूप चर्चिल्या गेल्या आहेत. गावाचा विकास असा झाला पाहिजे, तसा झाला पाहिजे, तो राजकीय अंगानं चर्चेला गेला, सामाजिक अंगानं चर्चेला गेला, परंतु त्याचे परिणाम हे जोपर्यंत या सगळ्या संकल्पना युवकांच्या माध्यमातून राबवल्या जाणार नाहीत, युवकांना विश्वासात घेऊन राबवल्या जाणार नाहीत, तोपर्यंत त्या सगळ्या संकल्पना या फोलच होत राहणार आहेत. माझ्या गावाला गेल्या 20 वर्षापासून एकही चांगला रस्ता नाही, याचं दुःख मला कायमस्वरूपी आहे. मी तुम्हाला म्हणालो की भौतिक स्वरूपाच्या कामामध्ये आजचा तरुण उतरणं थोडं कठीण आहे. त्याच माध्यमातून खंत असूनही आपण त्या कामासाठी काही करू शकत नाही. भविष्यात रस्ते होतीलही, सोयीसुविधा येतीलही, परंतु सोयीसुविधा जर आल्या तरी त्या माणसांची मनं जर कलुषित नसतील, माणसांमध्ये जर गुण्यागोविंदानं नांदण्याची भावना असेल, सर्व धर्म समभाव असेल, सगळ्या धर्माला सोबत घेऊन चालण्याची, सगळ्या जातीमत्या माणसांना सोबत घेऊन चालण्याची जर परंपरा आणि संस्कृती खेड्यामध्ये रुजली गेली, तर विकास नसला भौतिक स्वरूपाचा, सोयी नसल्या, सुविधा नसल्या, तरीही त्या असलेल्या सोयीमध्ये, उपलब्ध असलेल्या सोयीमध्ये सुद्धा खेड्यातला माणूस अत्यंत सुखानं जीवन जगू शकतो. आणि त्यासाठी मी खेड्यामध्ये राहतो आहे, खेड्यातच राहणार आहे कायमस्वरूपी. त्यामुळं खेड्याच्या संदर्भामध्ये विचार करत राहणं जे माझ्या कुवतीत आहे त्यानुसार. मी असं म्हणणार नाही की मी सगळ्याच गोष्टींमध्ये सहभागी होऊन सगळंच करू शकतो. माझ्या मर्यादा आणि माझ्या सामर्थ्याच्या अनुभवानं या सगळ्या गोष्टी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, मला असं मागच्या 20 वर्षात या चळवळीमध्ये काम करताना असं जाणवलेलं आहे की या देशातला तरुण खरं तर भरकटलेला नाही, या गावातला तरुण भरकटलेला नाही, गावातल्या तरुणांमध्ये कौशल्य नाही असंही नाही, गावातला तरुण निर्बुद्ध आहे असंही नाही, त्याच्याकडे कोणत्याच क्षमता नाहीत असंही नाही. गावातला तरुण हा सगळ्यात सक्षम आहे. फक्त या देशातली, या गावातली व्यवस्था, जी व्यवस्था आपण ज्याला राजकीय स्वरूपाची म्हणू, सामाजिक स्वरूपाची म्हणू, किंवा आपल्यासारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या माणसांच्या उत्तरदायित्वाची व्यवस्था म्हणू, या सगळ्या व्यवस्था त्या तरुणांपुढं चांगले ध्येय ठेवत नाही. त्या ध्येयाच्या बद्दलची आसक्ती त्यांना निर्माण करून दिली जात नाही. त्या ध्येयाला प्राप्त करण्याची ध्येयासक्ती त्यांच्यात निर्माण करण्याची व्यवस्था आपल्याकडे नाही. त्यामुळं कुठेतरी आजचा हा तरुण जो आहे, सगळ्या क्षमतांनी परिपूर्ण असलेला तरुण मागं राहतो आहे आणि तो कुठेतरी 3,000-4,000 रुपयावर काम करण्यासाठी शहरांचे रस्ते तुडवतो आहे आणि आपल्या कसदार जमिनीला आणि सुजाण अशा गावाला, स्वयंपूर्ण अशा गावाला, ज्या गावाने प्रेमाचा वसा दिलेला आहे, अशा गावाला तो पारखा होतो आहे. हे पाहून मन विदीर्ण होत आहे. परवा लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये एक गोष्ट घडली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
की औरंगाबादच्या जवळ कुठेतरी ट्रेनच्या पटरीवरती झोपलेले मजूर मारले गेले. पाहून माझ्या मनात सहज विचार आला, अरे त्यांच्या त्यांच्या गावामध्ये जर त्या माणसांना रोजगार उपलब्ध झाला असता, त्यांच्या त्यांच्या गावानं त्यांना जर सांभाळलं असतं, तर ते त्यांचा गाव सोडून इकडे आले नसते, आणि गाव सोडून आले नसते तर आज जीवाला मुकले नसते. असो, हा ग्रामविकासाचा जो विचार आहे तो विचार वेगवेगळ्या माणसांच्या वेगवेगळ्या मानसिकतेच्या दृष्टीने वेगवेगळा असू शकतो. कोणाला असं वाटत असेल की गावात दिवाबत्ती आली, गावात चकाचक सिमेंटचे रस्ते झाले, गावात सगळीकडे संडास बाथरूम झाल्या, गावातली ग्रामपंचायत, आरोग्य खात, दवाखाने, पोलीस स्टेशन, सगळ्या शाळा सगळ्या सुधारल्या तर गावाचा विकास होईल. मी मात्र असं मानणारा माणूस आहे की या गावातली माणसं जर सुधारली, त्या गावातल्या माणसांची नैतिकता जर उंचावत गेली, त्या माणसांची वैचारिक पातळी जर वाढत गेली, त्या माणसाची आत्मीयता जर उदार होत गेली, तर बाकी सगळ्या सोयीसुविधा ती माणसं आपोआप उपलब्ध करून घेतील, यावरती माझा विश्वास आहे. म्हणून मी या सगळ्या कामांमध्ये स्वतःला झोकून देत असतो. माझ्यासोबत असणारी एक मोठी तरुणांची फळी या कामामध्ये आहे. त्यांचं सगळ्यांचं आपण एक गोष्ट या ठिकाणी मला नोंदवावीशी वाटते की आपण या सगळ्या उठाठेवी का करतो. तर मला असं व्यक्तिगत स्वरूपाचं मत आहे की मी कसलंही सामाजिक काम करत नाही, गावाच्या विकासासाठी योगदान देत नाही. मी माझी आत्मिक शांतता करून घेतो, मला समाधान लाभावं. मी आज जे काही अन्न खातो आहे ते अन्न मला चांगल्या पद्धतीने पचावं, की मी एक चांगलं काम करतो आहे, या स्वार्थापोटी मी हे सगळं काम करतो आहे. मित्रांनो, ग्रामविकासाच्या अनुषंगानं मी या ठिकाणी बोललो आहे, मी लिहितो सुद्धा आहे. माझ्या शब्दांच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून काही संवेदना प्रगट करण्याचा विचारही मी करतो आहे. बाबा आमटेंसारख्या महामानवाच्या व्यक्तिमत्वाचा, त्याच्या कार्याचा तरुणांपुढे आदर्श उभा करण्याचा माझ्या लेखनाच्या माध्यमातूनही प्रयत्न करतो आहे. तोही प्रयत्न होतो आहे. संदीप भाऊंच्याच मदतीने परवाच ग्रंथालीने माझा एक नवा ग्रंथ बाबा आमटेंवरचा प्रकाशित केलेला आहे. त्यापूर्वीही माझी 2 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, एक कवितेचं आणि दुसरं समीक्षेचं. इथून पुढेही लिहित राहणारच आहे, पण लिहिण्याबरोबरच कृती करणं ही गोष्ट मला बाबा आमटेने शिकवलेली आहे, साने गुरुजींच्या संस्कारानं शिकवलेली आहे. तर या संस्काराला मला कानाडोळा करता येत नाही. हे संस्कार मला सतत कृतिशील राहण्यासाठी प्रेरणा देत असतात. बाकी एवढंच बस. मला असं वाटतं की माझ्यासारखा विचार करणारा तरुण प्रत्येक गावामध्ये जर एक तयार झाला तर गावात बदल होऊ शकतो, यावरती माझा विश्वास आहे. मी असं म्हणणार नाही की मी फार मोठं काम केलेलं आहे, परंतु जे काही काम माझ्या माध्यमातून किंवा माझ्या चळवळीच्या माध्यमातून होत आहे ते गावामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. हाच तर गावाचा विकास असतो. गावातली माणसं आपल्याकडं प्रेमानं पाहत आहेत, काहीतरी चांगलं करणारी माणसं म्हणून आपला नावलौकिक होतो आहे, याचं एक आत्मिक समाधान या सगळ्या चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनाला जरूर लाभत आहे. पुनश्च एकदा सकाळ मीडिया ग्रुप आणि इन बच्चे ऋण व्यक्त करतो. त्यांनी मला या निमित्तानं तरुणांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मी तसा प्रसिद्धीपासून फार दूर राहणारा आहे. पहिल्यांदाच आज तुमच्या समोर लाईव्ह आलेलो होतो. बऱ्याचशा चुकाही झाल्या असतील, काही तांत्रिक अडचणी होत्या. आत्ता पावसाचं वातावरण बाहेर चालू आहे. या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु लिहिणं, वाचणं आणि कृती करत राहणं, काहीतरी दुसऱ्यासाठी धडपडत राहणं, हेच तर आम्हाला दान मिळालेलं आहे. ते दान सफळ व्हावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि माझं नवीन आलेलं जे पुस्तक आहे बाबा आमटे कर्तृत्व, कवित्व आणि बाबा आमटे व्यक्तित्व, कवित्व आणि कर्तृत्व, हे नुकतंच ग्रंथालीने प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. डिसेंबर महिन्यात प्रकाशित झालेलं आहे. बाबांच्या व्यक्तिमत्वाचा मोठा प्रभाव या चळवळीवरती आहे, बाबाच्या कामाचा मोठा प्रभाव आहे, म्हणून मी हा संदर्भ तुम्हाला या ठिकाणी नुकताच दाखवला. पुनश्च एकदा आपणा सर्व माझ्या लाईव्ह पाहत असलेल्या सर्व श्रोत्यांचं आणि प्रेक्षकांचं आणि सकाळ मीडिया ग्रुपचं, संदीप भाऊचं आणि घोलप भाऊचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.